बाबासाहेब आंबेडकर मुलांसाठी छोटीशी खरी आणि सत्य परिस्थितीतली गोष्ट ऐकूया. तर चला बघू मग कशी आहे गोष्ट. एके ठिकाणी महू नावाचं छोटं गाव होतं. ते आज मध्य प्रदेशमध्ये आहे. तिथेच 14 एप्रिल 1891 रोजी एक गोंडस बाळ जन्माला आलं. त्या बाळाचं नाव होतं भीमराव. भीमराव खूप शांत, हुशार आणि अभ्यासू मुलगा होता. पण शाळेत जाताना त्याला खूप त्रास व्हायचा. काही लोक त्याच्याशी नीट वागत नसत. पण भीमराव काही रडत बसला नाही. तो रोज शाळेत जायचा आणि मन लावून अभ्यास करायचा. थोड्या दिवसात भीमराव वर्गात पहिला येऊ लागला. शिक्षक त्याच्या बुद्धीची खूप प्रशंसा करायचे. भीमराव म्हणायचा, ज्ञान घेतलं की आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. मोठा झाल्यावर भीमराव परदेशात जाऊन खूप मोठं शिक्षण घेऊन आला. त्याने भारतासाठी सर्वात महत्त्वाचं काम केलं. भारतीय संविधान तयार केलं. आज आपण त्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतो. ते आपल्याला शिकवतात, सगळे माणसं सारखीच असतात. शिक्षण हे सर्वात मोठं धन आहे. चांगला विचार करा, चांगलं काम करा. जर तुम्हाला अशीच कहाणी आवडत असेल तर पुढील नवीन कहाणीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.